नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहतात LS मराठी. पाहूयात काही महत्त्वाच्या घडामोडी. आसाममध्ये सुनेत्रा पवार कामाख्या देवी चरणी नतमस्तक. गुवाहाटीत राष्ट्रवादी नेत्यांचं भव्य स्वागत. शपथविधी सोहळ्यासाठी राष्ट्रवादीचे दिग्गज आसाममध्ये. सुनेत्रा पवारांनी घेतली मध्य प्रदेशचे उपमुख्यमंत्री जगदीश देवडा यांची भेट. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे तसेच अविनाश आदिक यांची उपस्थिती. पेट्रोल डिझेल वापर कमी करण्याच्या आवाहनावरून काँग्रेसचा मोदी सरकारवर हल्लाबोल. देश कोणत्या दिशेने चालला? मोदींच्या विधानावर काँग्रेसचा सवाल. पंढरपुरातील श्री विठ्ठल मंदिरात लाखो भाविकांसाठी 130 कोटींचा पंचतारांकित सुविधा युक्त नवा दर्शन मंडप. काय वॉकच्या कामाला सुरुवात. 12,000 भाविकांची सुरक्षित, सुसज्ज आणि आरामदायी दर्शन व्यवस्था उपलब्ध होणार. वाशिममध्ये रिफ्लेक्टर नसलेल्या वाहनांवर आरटीओचा दंडुका. 104 वाहनांवर कारवाई. नियम मोडणाऱ्या वाहनधारकांवर कडक कारवाई. टेल लॅम्प बंद, रिफ्लेक्टर गायब. अपघातांचा धोका वाढला. कळंब पोलीस ठाण्यातील गुटखा खातानाचा व्हिडिओ व्हायरल. धाराशिवमध्ये लाचखोर पोलिसाचा व्हिडिओ चर्चेत. सिंगम म्हणवणाऱ्या पोलिसाचा थाट सोशल मीडियावर व्हायरल. लाच प्रकरणातील सिद्धेश्वर शिंदे पुन्हा चर्चेत. तुमसरमध्ये रस्त्याच्या कामावर भ्रष्टाचाराचे आरोप. 1.5 वर्षातच उखडला कोट्यावधींचा रस्ता. निकृष्ट कामामुळे नागरिक संतप्त. नगर परिषदेसमोर आमरण उपोषणाचा इशारा. भंडाऱ्यात मक्याच्या शेतात सापडले बिबट्याचे 2 बछडे. शेतमजुरांची घाबरगुंडी. साकोलीत बिबट्याच्या बछड्यांमुळे भीतीचं वातावरण. वनविभाग अलर्ट. मादी बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा तयार. भिवंडीत तरुणाचा जिवंत साप गळ्यात घालून तुझा किस्टंट. व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल. नागरिकांचा संताप. भंडाऱ्यात भरधाव मिनी ट्रॅव्हल्सची दुचाकीला जोरदार धडक. साकोलीत भीषण अपघात. 1 ठार 1 गंभीर. चारगाव फाट्यावर मध्यरात्रीचा थरारक अपघात. या होत्या काही महत्त्वाच्या घडामोडी. पाहत राहा LS मराठी.